राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आपल्या लय असं डिघाणी वजं भरून शुभेच्छा. आणि आकडा बिकडा काय टाकू नका ह्या वर्षात, नवीन वर्षात, आणि सुखा समाधानाने जागा. लक्षात घ्या, 2.5 महिने वाट पाहिली ही स्टोरी सांगण्याची, आणि ह्या मुहूर्ताची 1 जानेवारी 2025 आज सांगायचीच होती मला ही, म्हणून दाबून धरलेली स्टोरी आहे. आणि आपल्या पद्धतीने आपण सांगणार आणि तुम्ही ती ऐकणार. एक खबोळी बाई होती, त्या खबोळीच्या बाईच्या संदर्भात घडलेली घटना आहे ना, आपण ती डिटेलमध्येच घेऊ. सत्यकथा आहे, सगळे पुराव्यासकट सांगून टाकतो आज. पिंपळे खुर्द, तालुका तुळजापूर आणि जिल्हा धाराशिव या ठिकाणी 5 भाऊ 2 बहिणी 7 माणसाचं कुटुंब. तिकडं सरकारी योजनांचा अभाव, दुष्काळ, ज्वारीपुरतं पीक व्हायचं, कुठंतरी गहू व्हायचा, रोजगार मिळत नाही, दुष्काळग्रस्त परिस्थिती, जाळ झाला त्या परिस्थितीचा. त्या लोकांनी ठरवलं की बाबा आपलं हे जे खराबे कुटुंब आहे म्हणजे तिथं तर सगळं आई वडील आहेत, एखादा भाऊ राहून द्या तिथं, आपली कामधंद्याच्या शोधात चला पुण्याला. काय नाही मिळतं, बिल्डिंगा चालू असतात तिथं, लेबर बिबर आमकं तमकं, कसं बागणं आपलं राहू झोपडपट्टीत आणि करू ठोकून काम. काय पोराचं शिक्षण तरच होईल लागन. अशा हिशोबाने हे कुटुंब, खराबे कुटुंब आलं. आपापल्या पद्धतीने ते वेगवेगळी कुटुंब, चुली झाल्या 2 आणि मग 5 भाऊ होते. हे टोटल 6 भाऊ होते. एक गाव करायला 5 भाऊ हडपसरला आले पुण्यात. चुली झाल्या 2, तुम्ही आम्ही कोण, ह्या उक्तीप्रमाणे सगळ्यांनी आपापले वेगळं म्हणले. एकत्रमध्ये मजा नाही, आम्हाला कसं वेगवेगळं राहायचं. म्हणलं विभक्त कुटुंब. आता ह्यांची काय लय 22,000 कोटीची प्रॉपर्टी नव्हती, अनैतिक मार्गाने कमावलेली पोटऱ्यांसारखी. त्यामुळे हे म्हणले बाबा आपलं कष्ट करा बाकर का, आपला नशीब आपल्या संग. वेगवेगळ्या भागात राहायला लागली, ती राहून द्या. याच्यातला 3 नंबरचा जो भाऊ आहे त्या भावाचं नाव आहे रामा खराबे, आणि 2 नंबरचा जो भाऊ आहे याचं नाव आहे काशीनाथ खराबे. रामा खराबेने त्या मगरपट्ट्यामध्ये वॉचमन म्हणून नोकरी स्वीकारली. आणि काशीनाथ खराबे ही व्यक्ती जरा अंगाने दष्टपुष्ट, गावाकडे जरा तालमीचा नाद, काय म्हाताऱ्याने काय नाही. आता एवढं मोठं कुटुंबात खाण्याची थोडी आबाळ होती, म्हणजे वाखरी कालवून नीट मिळत नाही असं असतं. लय तुपाचं आणि तेलाचं तर विषयच लांब राहिला. पण म्हाताऱ्याने त्या पोराची शरीर यष्टी बघून त्या काशीनाथची, त्याला कुठं कोंबडीने अंडं घातलं तरी एका अंड्याचं खळगुट करून दे, कुठं बोंबलाचा रसा करून दे, आपापल्या पद्धतीने आईने त्याला जीव लावला. ती पोरगं थोडं दष्टपुष्ट आणि ताकदवान, पण डोक्यात कमी, म्हणजे शिक्षण नाही पण ताकद आणि खऱ्याने चालणारा माणूस हा काशीनाथ खराबे. त्याची लग्न करून दिलं. त्याची जी बायको आहे फुलाबाई खराबे. फुलाबाईला 2 मुलं झाली. पहिल्याचं नाव आहे अजित, दुसऱ्याचं नाव आहे सुजित. हे चौकोनी कुटुंब कळले की तुम्हाला स्टोरी कळली बरं का. मॅटर असा झाला, नवरा काशीनाथ खराबे, बायको फुलाबाई खराबे, थोरल्या मुलाचं नाव अजित, धाकट्याचं नाव सुजित. आता यांनी काय केलं, कोंढवा खुर्द परिसर सगळ्यांना माहिती आहे, हडपसरचा एक बाग आहे, मिठानगर या भागात ते राहायला आले. एक बारकी रूम घेतली, आपली रूम भाड्याने मिळतात, आणि कामाला जायला सुरुवात केली. हा जो थोरला मुलगा हा 20 वर्षाचा आहे अजित. ह्या अजित मोटरसायकलचं गॅरेज आहे. ते म्हणले बा तिथं काळा हात करून साफसफाई आमकं तमकं करीन, तुम्हाला मी बा 1,000-1,200 रुपये 1,500 रुपये महिना. त्यावेळेसची घटना आहे. आणि घटनेची तारीख तुम्हाला माहिती आहे काही, लय भयंकर घटना आहे. तुम्हाला सांगतो 1999ची घटना तुम्हाला मी सांगतोय, साधारण 25 वर्षापूर्वीची. म्हणले तू देतो 1,500 महिना आणि नाश्ता पाणी वगैरे असतंच आमचं. ती पोरगं तिथं राहिलं थोरलं अजित त्या गॅरेजवाल्याकडं. दाखठा जो सुजित आहे, तो दाखठा सुजित हा फक्त बोंबलत हिंडणे, शाळेत गेला तर गेला, कॉलेजला नाही इकडं तिकडं, अशा प्रकारे ती अशी मोकारीच होतं, म्हणजे रोटीपंटर टाईप. ह्या चौकोनी कुटुंबामध्ये हा जो काशीनाथ खराबे यांनी ताकद होती, सगळं होतं, मार्केट यार्ड गाठलं. गावाकडचे काही माणसांच्या ओळखीने त्याला बॅज बिल्ला मिळाला आणि तो हमालीचं काम करायला लागला. हमालीचं काम सोपं नका समजू. गुडघे लय आयुष्यभर जर हमाली केली तर संडासला सुद्धा त्या माणसाला बसता येत नाही, उभ्याने संडास करावं लागते. अशी अनेक हमालांची परिस्थिती, जास्त दुःख त्याला माहिती. इतकं सोपं नाही हमालीचा विषय. म्हणजे गाड्या खाली करणं, गाड्या भरणं लय कष्टाचं काम आहे, आणि खरा कष्टाचा पैसा आहे हा.
रक्त पिणाऱ्या पिपासूनला त्याचं महत्त्व कळायचं नाही किंवा लाच घेणाऱ्याला त्याचं महत्त्व कळायचं नाही. जो खरंच गाम टपाटपा गळतो आणि ते ओझे उचलतो ना, त्या माणसाला त्याची किंमत आहे. लागलं आम्हाला कणा 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 ते आपलं गाड्या 400-500, त्या काळात 500 म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. ते कमवायचा, आणायचा घरी, संध्याकाळी कुठं चिकन बनव, कुठं मच्छीचा आण, कुठं अंडे. कारण कसं होतं, नॉनव्हेज प्रोटीनचं जास्त कारण तू खायचा बायकोला पोरांना घालायचा. आणि त्याची एक इच्छा होती की बाबा पोरांनी आपल्यापेक्षा थोडं वेगळं आयुष्य, चांगलं आयुष्य जगलं पाहिजे. मी हमाली करून जगतोय, पण आपल्या पोरांनी, आणि बायको 40 वर्षाची फुलाबाई, हा 45 वर्षाचा आणि 2 मुलं. पण मला पोराचं हॉटेल, ती हॉटेलच म्हणतोय, गॅरेज टाकन पोरगं, त्याचं जरा व्यवस्थित झालं, सोनाबाला नातवंडे खेळायचं आणि आपलं मरून जायचं, असा सरळ मार्गी माणूस हा काशीनाथ खराबे. एवढं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना कुणाच्या आयुष्यात काय टर्न भेटेल बघा, इतका भयंकर टर्न यांच्या आयुष्यात आला. हे ज्या ठिकाणी मिठानगर कोंडवा खुर्दला राहायला होते, त्या मिठानगरमध्ये शेजारी एक बंगल्यावाला कॅप्टन राहायला होता. कॅप्टन आर्मीतून रिटर्न झालेला, म्हणजे रिटायर होऊन. आणि ती तुम्हाला माहिती आहे, चांगलं 50-60 लाख रुपये ते भेटतात भाऊ, म्हणजे आर्मी रिटर्न माणूस कॅप्टन पदावरचा. शिवाय त्याच्या माणसाची घरची प्रॉपर्टी चांगली, असा माणूस. आणि त्या माणसाने थोडं कामानिमित्त ही जी बायको आहे फुलाबाई त्या काशीनाथची, तिथं जायची. त्या दोघांचं सूत जुळलं. आता इथं मेन मुद्दा झाला की ह्या काशीबाईचा. काशीबाईनी स्वतःचा डोक्यावरचा पदर जर डळून असता दिला तर हा विषय मार्गी लागला नसता. आता लफडी सर्रास, पण त्यावेळेस लफडी इतकी अशी सर्रास, त्याचं लोन एवढं पाळलं होतं. लोक काहीतरी सुसंस्कृतपणा, लोक काहीतरी इज्जतीने जगत होते. तुम्हाला खरं सांगतो, एखाद्या लग्न समारंभात गेलं त्यावेळेस तर क्वचित एखाद्या पोरी सुरू नवीन लग्न झालेलीचा पदर शिटीत राहण्याचा खाली असायचा, नाही तर पदर घेतलेली बाई सगळ्या दिसायच्या. आता क्वचित एखाद्या 80 वर्षाच्या आजीचा पदर फक्त डोक्यावर वाचतो, बाकी सगळ्या मोकळ्या झाल्या, विशेष नाही. ते ब्लाऊजचे कट वगैरे दिसण्यासाठी ते सुद्धा लोकांनी मोकळं करून टाकलं. पार दिसलं पाहिजे लोकांना, लय अवघड झाले. काय करायचं आता फॅशनच्या नावाखाली. ह्या घटनेमध्ये यांचं दोघांचं, त्या कॅप्टनचं आणि त्या फुलाबाईचं लफडं जमलं. लफडं जमून नुसतं तेवढं थांबले नाहीत ते. लाजलज्जा सोडून दिली पार. दिवसा जाणे, 2-2 तास दिवसात लोकांच्या देखत दार बंद करून घेणे, ही करून घेणे. हे कॅप्टन ह्याची एक टेंडन्सी होती, तुम्हाला सांगतो. गडगंजे पाशात माणूस, पण तो माणूस चिकाट, हलकट, पैशाला कंजूस अजिबात नव्हता. त्या माणसाला एका स्त्री देहापुढे पैशाचं महत्त्व त्या माणसाला कमी, ती कचून उधळायचं किती बी. त्या पैशाला ती बंडल तोडला आणि त्याने एकदा टाचने बाजूला काढला. आता टाचण्या बंद झाल्या, त्यावेळेस होत्या. 100च्या नोटाचा बंडल आहे, 10,000, त्याची टाचणे का उडून त्यांनी बाजूला काढली, संध्यापर्यंत तेवढा संपवायचा. पैसा आमाप, त्याला काय. त्यांनी किराणा बिराणा ही सगळ्या भरण्या भराय दिसायला लागल्या. मग शेंगदाणा बिंगदाणं सगळं ओकेच रिपोर्ट. त्याला काय तवा त्या फुलाबाईचं. तेवढं करून थांबला नाही. तिची जी 2 मुलं होती, आपल्याला ह्या कॅप्टनला असं वाटलं की आपल्याला आपल्या अनैतिक संबंधामध्ये कुठं आडसर ह्या मुलांचं येऊ नये, नवऱ्याचं येऊ नये, म्हणून ती जी 2 मुलं आहेत त्या 2 मुलांना तो पैसे द्यायला लागला. काय तू घालतं चप्पल आणि स्लीपर, त्यावेळी स्लीपर होती निळी, हां, 40 रुपयाला मिळायची. ते सुन दे, ॲज शूज घे चांगला, व्हाईट घे, स्पोर्टचा घे, अमकं घे तमकं. आता त्या काळात 1800चा शूज म्हणजे फार मोठी गोष्ट होती. सगळं माल याचा ना, पोर अशी खुश. ती एक बारकं तर फिरणार होता ना, अरे का पिक्चर बघितला का नाही, आता पिक्चर का रोज बघायची वस्तू आहे का. त्यावेळी 30 रुपये तिकडं, लय 30 रुपये म्हणजे त्याला पिक्चरला पाहिजे. पोरांना आता आखी गोल करून टाकली आहे कॅप्टनने. पोरं लय चांगला आहे मामा लय चांगला आहे, अंकल लय चांगला आहे, लाख लफडी. इकडं फुलाबाई धिंगाणा चालू फुलाबाईबरोबर. तेवढ्या विषय थांबला नाही आणि ते संबंध चालू. कुणीतरी याला सांगितलं बाबा त्या काशीनाथला, तिच्या नवऱ्याला, आयले काय आहे ती कॅप्टन येते तिथं सारखं तसं, आपलं काय नाही बाबा, तुझं तू बघ काय आहे ते, पण हाय विषय. तो थोडा घडी सावध झाला. बायकोला मला तुझं त्यात लफडे वाटतं ही, मग काय नाही माझ्या आरोग्यात काय मी द्यावा हात ठेवून दुनिया. ती लय लाथळी असं तुम्हाला माहीत नाही, कळायचं नाही आतलं. ती बाई नाही म्हणायला लागली. बरं म्हणला मी लक्ष ठेवून राहतो, आता बघतो तू गावले ना तुला सुट्टी नाही. ती गडी तुम्हाला सांगतो स्वाभिमानी होता. मी बाहेर बसतो, पोरगं सांभाळतो आणि तू माया बायकोबरोबर नीज, असे भाड खाणारा माणूस नव्हता. तो माणूस सरळच होता. हे लय महत्त्वाचं आहे.
त्यांनी म्हणला कष्ट करा आणि भाकर खा. ते त्यांनी कॅच केलं बा एक दिवस की बाबा काहीतरी विषय आहे यांचा. म्हणला शू कॅप्टन कोट्याधीश, आपण हमाल कसं केलं तरी ह्याचे बरोबर काय आपण करू शकत नाही. पैशा पाण्यानी ही काही करू शकतं, आपलं डोकं चालवा. ह्या कॅप्टनला ही बायको आता झाले ना परपंच मोडा, आपल्या बायका पोरं यायच्यात सुना यायच्यात, ही जागा सोडा ना आपलं चला बा दुसरीकडं. इनपुरे चाळ हडपसर या ठिकाणी तो नवीन घर बघितलं, शिफ्ट झाला तिथं. आता तुम्हाला माहिती आहे का, समजा 2 किलोमीटर 3 किलोमीटर माणूस लांब गेला तर लफडे काय सांगतात का. त्या कॅप्टनला त्या फुलाबाईचं इतकं शरीराची आवड लागली होती तिच्या, आणि इतकं त्या शरीराच्या आहारी गेलता, त्या रंग रूप वास गंध सगळ्याच्याच. तो काय मागं हटायला तयार नाही. आणि पैशाला पॉवरफुल माणूस, पैशाला माणूस लय पॉवरफुल असतो बरं का, तो काही करू शकतो. हा ती चालू झालं बा परत. मग ह्याने काय केलं, प्यायला सुरुवात केली संध्याकाळची. प्यायला यायचा टेन्शनमध्ये, त्या बायकोला शिवाय द्यायचा, हानमार करायचा, अशा प्रकारे त्याचं चालू झालं. तर ही बायको वैतागली होती. मागं मागून हे काय ऐकणार, कॅप्टनचं याचं लफडं, त्या बाईचं काय मिटाना तुटाना. म्हणला हिला चांगली बेदम हाणायची. एक दिवस त्यांनी लय बेदम हाणली. तारीख उजाडली 17 जून गुरुवार 1999. बघा 17 जून गुरुवार 1999. या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता, हा काय कुठे गेला नव्हता, 12:30 वाजता टाकून आला काशीनाथ आणि लागला शिवाय द्यायला हे करायला. संध्याकाळचा टाईम होता आणि परत गे तास 2 तासांनी थोडी उतरली की परत 90 टाकून यायचा, लागला शिवाय द्यायला. तू 20 वर्ष नीट संसार, 22 वर्ष संसार माझ्याबरोबर केला आणि म्हातारपणी तुला म्हातार चढली आणि कुत्रीन बित्रीन, त्याचा नवरा बायकोचं मांडणे समजा चालायचं. ती बाया तर पुरी बामठी झालेली. बायाला कसं आहे, शेण तर खायचं, पण नवऱ्याने तिला वाटायचं नवऱ्याने कॉम्प्रोमाइज करावा थोडंसं, असं असतं विषय तो. कारण ती आहारी गेलेली बाई होती. आणि मग त्या पोरांनी 2 पोरं आणि 1 बायको ही कॅप्टनच्या बाजूने, का पैसे देतो तो. आणि हा एकटाच एकाकी पडायला लागला, त्यामुळे तो प्यायला लागला. ही जी तारीख आहे 17 जून, त्या दिवशी संध्याकाळी त्या जो काशीनाथ आहे बायकोला थोडी मारहाण करीत होता आतमध्ये. 4-5 दिवस झालं पोरगो गॅरेजवर जात नव्हतं थोरला आजी. त्याचं कारण होतं की आपला जो बाप आहे आपल्या आईला खलास करीन असं त्याला वाटलं, म्हणून ते तिथंच होता. ह्या घटनेत हा जो कॅप्टन आहे म्हणलं मला STD वरून फोन करतो, STD बूथवरून घरी काय प्रॉब्लेम झाला तर. मग ह्या दोघांची भांडणं चालली असताना बायकोला हाण मारत्या. आता ते एवढा दचकाट गडी, त्या पोराला काय आठपणा आईला हाणता असताना त्यांनी लाकडी दांडकं घेतलं आणि त्या पोराने त्या आजीत जे आहे त्यांनी त्या बापाच्या लहान मेंदूला पाठीमागं फटका मारला की आता लहान मेंदू येतो, तो गडी डायरेक्ट खाली बेशुद्ध होऊन पाडला ना आचक्या द्यायला लागला. मरणाच्या लाथाबुक्क्यांनी माय लेकराने त्याला मारहाण केली. मोकळं बेराचं टिपाड होतं, त्या टिपाडात त्याला मारला, डोकं खालीन पायवर असा मारला. पण ती जिवंत होता, बेशुद्ध होता, आचक्या देत होता. मध्ये आधी पायाची हालचाल, हाताच्या हातात झटकं देत होता हा काशीनाथ. तिथं दाखवून ठेवला. म्हणले आता काय करायचं, कसं करायचं, लय अवघड आहे. मग फुलाबाई म्हणली कॅप्टनला बोलव, कॅप्टनला फोन कर. कॅप्टनला फोन केला, कॅप्टन हजर तिथं. 6, 6:30 वाजता, 7 वाजता अंधारपडा टायमाला कॅप्टन आला. तिघांचा मिळून काहीतरी कट झाला. बारका पोरगा तो वर घरी आला, सुजितला कॅप्टन लगी 200-300 दिले, जेवण बाहेरच कर आणि पिक्चर बघून 9 ते 12 बघून घरी येतो. ती गेली पिक्चर बघायला. राहिले 3 जण. या तिघांनी मिळून कॅप्टनने स्कूटर चालू केली, बजाज चेतक. पाठीमागं फुलाबाई बसावली. तिथून गेला, दुकानात गेला. सुरी किंवा धारदार हत्यारं असं 1-2 हत्यारं घेऊन आला. रिकाम्या गोण्या, त्याच्यानंतर प्लॅस्टिकच्या रिकाम्या गोण्या हे तिथं घेऊन आल्या की फुलाबाईने त्या स्वतःच्या नवऱ्याचं, ज्यांनी लग्न केल्यानंतर 22 वर्ष तिला कुंकू दिलं, ज्यांनी 22 वर्ष तिला मंगळसूत्र दिलं, ज्यांनी 22 वर्ष तिला जेवायला खावायला घातलं, अशा नवऱ्याचं मुंडकं दाबून धरलं, पोराला पायावर बसावलं आणि ही अर्ध्या मेलचं बाहेर काढला. आणि ह्या तिघांनी मिळून एखादं बकरं कसं कापावं तसं त्याचं मुंडकं जाडा वेगळं केलं. त्याच्यानंतर त्याचे 2 पाय वेगळे केले. आता त्या शरीराचे 3 भाग झाले, दड वेगळं, मुंडकं वेगळं आणि पाय वेगळे.
वेगवेगळ्या 2 ह्याच्यामध्ये ते भरलं, एकात मुंडकन पाय भरले आणि एकात दड भरलं. परत स्कूटरमध्ये मध्ये धरलं ते प्लॅस्टिकची पिशवी. फुलाबाईनीनं कॅप्टननी त्या मुलांनी 2 जागावर ते डंप केलं. पुणे सोलापूर कवडीपाट म्हणून एक जागा आहे, त्या ठिकाणी ओढा आहे, त्या ओढ्यात एक पोतं टाकून दिलं. पोतं टाकून देत असताना बघा नियती सगळं वरून बघते बरं का. पोतं टाकून देत असताना ते प्लॅस्टिक आहे, आता कसं आदळ आपटे तुटलं असन काय, त्यातून एक पाय वर आला. खाली तर एवढंच गठुड, कारण खाली मुंडकं होतं. एक पाय वर आला, ते पाय लोकांना दिसायला लागला. दुसरे गेले कवडीपाटला एक टाकलं. दुसरं जे दड होतं ते आपली माऊलींची पालखी जाते बघा, खाली मस्तानी तलाव आहे आणि घाट आहे, त्या गाठात जाऊन त्या गरजाडीमध्ये दिवे घाट, त्या दिवे घाटात झाडीत टाकून दिलं दड. आले घरी सकाळच्या पारी सगळं तिथलचं पाट बीट सगळं ओके, साफसफाई केली, जसं काय घडलंच नाही. दुसऱ्या दिवशी कवडीपाटाच्या पायवर आला, लोकांची कुजबूज चालू झाली. आयला काय बॉडी खाली दिसा नुसता पाय दुनिया. लगेच एका चांगल्या माणसाने पोलीस स्टेशनला खबर दिली की असा विषय आहे साहेब बघा इथं. तो सापडला होता लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत. तिथले पोलीस आले, त्यांनी ते बघितलं, पंचनामा केला. मुंडकं त्याच्यातच होतं आणि 2 पाय होते, तर ते मुंडकं घेतलं. त्या मुंडक्याचे फोटो काढले व्यवस्थित साफसफाई करून, की जेणेकरून त्याची ओळख पटावी, कारण पोलिसांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असतं, ओळख पटली पाहिजे. फोटो काढले आणि आजूबाजूचे कारण नॅशनल हायवे क्रमांक 9 पुणे सोलापूर महामार्ग, म्हणले एखाद्या वेळेस सोलापूरचं जिल्ह्यात असू शकतो माणूस, तुमचं साताऱ्यातला असू शकतो, आजूबाजूचे जिल्हे रायगडचा असू शकतो, किंवा इकडं अहमदनगरचा असू शकतो, त्यावेळेस आत्ताच अहिल्यानगर, नाशिकचा असू शकतो. आजूबाजूच्या जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला त्यांनी ते फोटो पाठवले, पण काय कुठं ओळख पटाना. शेवटी त्या जे मुंडक्याचे जे केस होते सापडलेल्या आपल्या काशीनाथच्या, ते असे लालसर मेहंदी लावतात बघा, पांढऱ्या झाल्यावर मेहंदी लावलेली होती. ह्याला मी मेहंदी लावलं म्हणलं, मुस्लिम व्यक्तींच्यात बऱ्याच मेहंदी लावतात. ते फातिमानगर असन, तुमचा कोंढव्याचा परिसर असन, हे सगळं बरोबर मुस्लिम इलाके जे तिथं त्यांनी सगळ्यांना दाखवून बघितले. सामाजिक कार्यकर्ते असतात, तिथले काही पदाधिकारी, तिथले लोक वाड्या वाजत्यांनी फिरले की ही व्यक्ती लाल केस केले. ते म्हणजे पोलिसांनी प्रयत्न चालू ठेवले त्यांचे, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. झालं, तपास काय लागला होता. शेवटी नियती जागी असती, कुठंतरी काहीतरी होतंच. त्या नियतीने एक कॉन्स्टेबल गेला ते फोटोचं हे घेऊन आपल्या दोन्ही काळभोर पोलीस स्टेशनचा पोलीस गेला त्या भावापर्यंत, ते होतं वॉचमॅन, आणि त्यांनी ते ओळखला. अरे म्हणलं हे तर माझा भाऊ आहे, 2-3 दिवसापासून बेपत्ता आहे. झालं, ओळख पटली. तेव्हा कळलं की हा व्यक्ती काशीनाथ खराबे, आणि ओळख पटवली कोणी, वॉचमन रामा खराबेने. त्यांनी पोलीस स्टेशनला आलं. जशी मृताची ओळख पटली तर त्यांनी संपूर्ण सांगितलं काय काय विषय, आणि कॅप्टनचं पण नाव सांगितलं की आम्हाला सगळ्याला माहिती आहे, आम्ही संबंध तोडून टाकले होते मला सगळ्यांनी का, तर ती असा विषय त्यांचा लय चालला होता, भाऊ माझा 10 रुपयाचा हे ते सगळं सांगितलं त्यांनी. म्हणला लोणी काळभोरनी ती केस जिथं क्राईम घडला तिथं शिफ्ट केली. मग कुठं, हडपसर पोलीस स्टेशनला. पहिली होती लोणी काळभोरला, तिथं शिफ्ट केली, करून द्या. ह्याच्यानंतर त्यांनी सगळं पोलिसांनी त्याचा असा जबाब घातला आणि सर कंप्लेंट नोंदवून घेतली. आता कायद्याच कसं असं तुम्हाला सांगतो, कायदा हा तुम्हाला आम्हाला वाटते म्हणून काम नाही करत. कायदा हा त्याचे जे अटी नियम आहेत त्याच्याप्रमाणेच काम करतो, ध्यानात ठेवा. त्यांनी पहिल्यांदा म्हणले ही कॅप्टनला लगेच नको हात घालायला, कारण वरिष्ठांचा पण ही होतं, म्हणजे त्यांच्या ऑर्डर खाली कार्यक्रम होतो सगळ्या खालच्या पोलिसांचा, म्हणजे ध्यानात ठेवायचं की ही उचलायची कशी काय. पहिल्या स्टार्टला 2 पोरं उचलली त्यांनी, बायला पण नाही हात लावला. त्यांना कवली जबाब घेतला की काय घडलंय कसं घडलंय, त्यांनी कवली जबाब दिला. मग आई उचलली फुलाबाईची पालखी उचलली, तिथं आणली. त्याच्यानंतर मर्डर वेपन जे आहेत ते मर्डर वेपन त्यांना काय, ते म्हणजे आम्ही कॅनॉल होतं, कॅनॉल वाहतो बघा एक घाण पाण्याचा, कॅनॉलमध्ये टाकले, पण ते काय मर्डर वेपन सापडले नाहीत. कपडे बिपडे त्यांनी ते घेतले सगळे. फुलाबाई घेतल्यानंतर कॅप्टन उचलला, शेवट कॅप्टन उचलला. आणि 17 जून या दिवशी घडलेला खून त्यांनी गुन्ह्यातील पाठ, एक पॅन्ट शर्ट साडी हे सगळं ताब्यात घेतलंय. आता इथून खरी स्टोरी चालू होते. इथून परिस्थिती अशी होती, खरंच न्यायाची प्रोसेस कशी आहे बघा काय हे तुम्हाला कळण. आता
28 ऑक्टोबर लष्कर दंडाधिकारी त्यांच्याकडे खटला दाखल केला. त्या लष्कर, कारण कॅप्टन होता गुंतलेला निवृत्त, तिथून त्या लष्कर न्यायदंडाधिकारी यांनी तो खटला 1-2 महिन्यात, 1 महिन्यात साधारण सत्र न्यायालयाकडे वर्ग केला. आता ही कायदेशीर प्रोसेस चालू झाली बघा. सत्र न्यायालयाकडे आरोपी अटक, सत्र न्यायालयाकडे वर्ग केला. आता सुरी हत्यारं ती काही मिळून आलेलं नाहीत. गुन्ह्यातील पाट, शर्ट, पॅन्ट ही याच्यावर काय रक्ताचे डाग सापडलेले नाहीत. बघा परिस्थिती पुढची. आता तुम्हाला वाटलं असेल की बाबा काशीनाथ खराबे याला मारल्याच्या ह्याच्याखाली काही होईल, त्याला सजा होईल, फाशी होईल किंवा जन्मठेप होईल, काय होईल आरोपींना, नाही का. स्वतःचा मुलगा आहे, बायको आहे, कॅप्टन आहे. तर हा खटला तिथं निकाल लागला त्या खटल्याचा, आणि निकाल ऐकून तुम्हाला सुद्धा वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. नंबर 1, माननीय न्यायालयाचा निकाल आहे. आता निकाल स्पष्ट, जे 3 वाक्य न्यायालयाने त्यांच्या तोंडची ते तुम्हाला मी सांगतो आता. नंबर 1, एकूण घटनेचा प्रकार संभवनीय वाटत नाही. बाबा मेला. निकाल. नंबर 2, एकूण वस्तुस्थिती विश्वासार्ह वाटत नाही. बाबा न्यायालयाच्या नावाने काय करणार, दुसरं सर्वसामान्य माणूस काय करू शकत नाही. तिसरा प्रकार, ते न्यायालयाने स्वतः सांगितलेलं आहे, तपास अधिकारी आणि धाकट्या मुलाची साक्ष अयोग्य वाटते. बाबा न्यायालयाच्या नावाने इलाज नाही काय. या घटनेतले तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सिन्नरकर व सुनील याची साक्ष ही अविश्वसनीय वाटते, म्हणून तिन्ही आरोपीला बाइज्जत बरी म्हणजे निर्दोष मुक्तता केली. आता न्यायालयाचा निर्णय निर्दोष मुक्तता केली म्हणजे तुम्हाला आम्हाला तो मान्य कर, न्याय देवता आहे, तिला मान्य केलाच पाहिजे ना. मग मला असं पडते की बाबा त्या माणसाने काय स्वतःला मारून घेतलं का, स्वतःचे तुकडे केले का, थोडे पाय वेगळे काढले, मुंडकं काढून असं बाजूला काढून ठेवलं, ते दड पळत जाऊन तिकडं पडलं, मग ते मेलं कसं ना, हाच प्रश्न आहे तुम्हाला. आपण 2025ला आज सामोरं जातोय. न्याय मिळेल का, लोकांची विश्वासार्हता ह्या न्याय व्यवस्थेची डळाल वेगवेगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन हे गुन्हेगार असे सुटतात. तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल की काय होऊ शकतं, कशामुळे निर्दोष सुटले. जी कॅप्टन सजा व्हायला पाहिजे काय कोणा, ही सगळी निर्दोष आहेत. आता बाइज्जत बरी, न्यायालयाचा निर्णय त्यांनी केलंच नाही, कॅप्टनला मानावं लागेल. कॅप्टनचं योग्य आहे, कॅप्टनचं बरोबर आहे. बिचारा उगाच आळ घालतात लोक. आणि मी का सांगतोय, ही कॅप्टन ही व्यक्ती 2 महिन्यापूर्वी, आता मी तुम्हाला खरं सांगतो, मला त्रास होता अशा गोष्टीचा, तुम्हाला सांगतो, नाही व्हायला पाहिजे असं. 2 महिन्यापूर्वी मी घरी फोन करून घरी भेटायला आले कॅप्टन. त्यांनी ते सदर कागदपत्र माझ्याकडे दिली. पोलीस टाईममध्ये 1999ची त्यांची केस होती. ही फुलाबाई निर्दोष मुक्तता, कॅप्टनचा खाली फोटो आहे, निर्दोष मुक्तता. आणि त्यांचा जो वकील आहे ॲडव्होकेट GS वेताळ, त्यांनी स्वतः सांगितलं, म्हणजे माझी स्टोरी सांगून टाका म्हणले, काय अडचण नाही. भरपूर पैसे आला माणूस. म्हणजे आता आपल्या घरी एखादी व्यक्ती आली आणि मला काय ह्या प्रकार माहिती नव्हतं, यांनी ते गेल्यानंतर मी हे सगळं वाचलं ना. असं नाही व्हायला पाहिजे हो, असं माझं म्हणणं आहे. भेटले, व्यवस्थित बोललो, आमची चर्चा चांगली झाली. पण काय म्हणजे तुम्हाला कसं वाटतं बघा, म्हणजे त्या माणसाला मारलं कुणी ना, मग असं तुम्ही यालाच कसं काय बा, अशी याला हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची, नियती आता काय झोपली का इथं, तरी एक नियतीन झटका दाखवलाच. या प्रकरणातले आरोपींचे जे वकील होते ॲडव्होकेट GS वेताळ, यांचा अटकने मृत्यू झाला आहे घटनेनंतर 4-5 वर्षांनी, खलास झाले. ते जे मृताच्या बाजूने सरकारी वकील होते ते आहेत आज, सकाळच्या बाहेर चहा पोहे खातात मस्त, काय नाही. पण हे
असं अशी दुनिया आहे. आणि ह्याच्यातून 2025चा सामना मला त्रास होतो या गोष्टी. असं नाही झालं पाहिजे. कॅप्टनचं काही चुकत नाही, पैसा आहे. जगात कुणाला ना घाबरू, पैशाला घाबरा. काय झालं असेल तुम्हाला माहिती आहे का? जे फॉरेन्सिकचा जो अहवाल तिथं दिला ह्याच्यापर्यंत माननीय आदरणीय वंदनीय न्यायालयाला, फॉरेन्सिकमध्ये जे कपडे दिले होते त्या कपड्यावर एकही रक्ताचा डाग आढळून आलेला नाही. म्हणजे कपडे एक तर चुकीचे गेले पाहिजेत. हे प्रकरण पैसा नको तिथं एखाद्या लाख मागितले, 5 लाख घे, 10 लाख घे, 20 लाख घे, विकत घेतला सगळा कार्यक्रम. तुम्हाला सांगतो 100% सांगतो, सगळा न्याय विकत घेतला. झालं 25 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. पण आजच्या 2025मध्ये एखाद्याच्या मला असं म्हणायला लागतं बाबा की एखाद्याच्या मोठ्याच्या नादाला लागू नका बाबा. किंवा तुमची स्कूटर तुम्ही मोटरसायकलने चाललाय कामावून घरी, किंवा तुमची मंडळी चालली, पोरगं पोरं बसले, आणि तुम्हाला जर एखाद्या BMW ठोकलं तर त्या पाया पाडा पण माया किस टाकू नको म्हणायचं. काय करायचं त्याला? BMW येतो, मर्सिडीजवाला येतो, आणि आमदार खासदारांच्या चुकून लागू नका. मी पण असं ठरवलं 2025ला या लोकांच्या नादाला लागायचं नाही जास्त. आपला विषय वेगळा आहे, राजकारणाच्या नादीच लागायचं नाही असं मी ठरवलं. हां, तुम्हाला खरं सांगू. त्याच्यामुळं कसं होतं, जे दिसतं तसं नसतं कधीच. कमीत कमी ह्या जगामध्ये, ह्या महाराष्ट्रात राहत असताना महापुरुष राहिले पुस्तकात आणि फोटोत. आता ज्यांच्यावर जबाबदारी आहे, अधिकार, त्याच माणसाने जर कायदे हातात घ्यायचं ठरवलं त्यांचं, तर सर्वसामान्य माणसाने दाद मागायची कुठं हो? कुठं मागणार आहे ते? आणि ते त्याला इतका त्रास दिला जातो की तो नाही न्याय पण नाही मिळू शकत त्याला. त्यामुळं जुन्या जाणत्या माणसानं सांगितलंय, जपून राहावे आणि बंजुनी खावे, या तत्त्वाचं पालन करा, आणि आपण आपला कार्यक्रम पुढं असाच चालू ठेवू. काही इलाज नाही त्याला. रामकृष्ण हरी.